आणि महाराष्ट्रात देखील संविधान गौरव अभियान हे आम्ही सुरू केलेलं आहे। 11 जानेवारी ते 25 जानेवारीपर्यंत हे अभियान चालेल आणि या संविधान सन्मान अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रेस कॉन्फरन्सेस सगळ्या विविध शहर मुख्यालयांमध्ये, त्याचप्रमाणे इंटलेक्च्युअल्स लोकांच्या सोबतच्या भेटीगाठी आणि इन हाऊस कॉन्फरन्सेस अशा 3 स्तरावर विशेषत्वाने नो युअर कॉन्स्टिट्यूशन म्हणजे आपण आपल्या संविधानाला खऱ्या अर्थानं जाणून घेण्याची वेळ आलेली आहे। भारतीय जनता पक्षाचं असं मत झालेलं आहे की देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाल्यावर देखील या देशातल्या 140 करोड जनतेला आणि महाराष्ट्रातल्या 13 करोड जनतेला अद्यापही पूर्णत्वाने या देशाचं संविधान समजलेलं नाही। मी पूर्णत्वाने म्हणलेलं आहे आणि त्यामुळं या संविधानाचे कंगोरे, या संविधानाच्या विशेषता, या संविधानाची कलमं, या संविधानाचे आर्टिकल्स आणि या देशाच्या संविधानाला स्वीकारल्यानंतर त्यात झालेल्या दुरुस्त्या, संविधानाची मोडतोड, संविधानाची पायमल्ली करण्याचं काम अशा विविध अंगानं कोणी केलेलं आहे, परंतु त्या संविधानाचा पुरेपूर सन्मान करण्याचं काम देखील झालेलं नाही। 2014 मध्ये मोदीजी प्रधानमंत्री पहिल्यांदा या देशाचे झाल्यानंतर आम्ही सर्वप्रथम या देशामध्ये संविधान दिन साजरा करण्याचं काम मोदीजींनी केलं। मोदीजी मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये त्यांचा जो मतदारसंघ होता सुरेंद्रनगर, या मतदारसंघातून त्यांनी संविधान सन्मानाची यात्रा सुरू केली, हत्तीवरून संविधानाची मिरवणूक काढली आणि एवढंच नाही तर देशभरात देखील प्रधानमंत्रीपदी आरूढ झाल्यावर संविधानाला माथा टेकत, संविधानाचा सन्मान करत, संविधानाचं पूजन करत त्यांनी या देशाचा कारभार अत्यंत प्रामाणिकपणे संविधानाच्याच दिशानिर्देशानुसार चालवलेला आहे।